सर्वदूर झालेल्या पावसानं महाराष्ट्रातील धरणं तुडुंब भरू लागली आहेत। साताऱ्यातलं कोयना धरण आणि त्यात आता विसर्गही सुरू करण्यात आलेला आहे, कारण धरणही भरलेलं आहे। तर तिकडे कोल्हापुरातलं राधानगरी धरण देखील भरून वाहू लागले। दुसरीकडे दुष्काळी मराठवाड्यात सुद्धा प्रचंड आणि मुसळधार पाऊस झालाय। बीडचं माजलगाव धरण हे जवळपास 50% भरले। तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा 2 दिवसांपासून जोरदार पाऊस झालाय। उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरण परिसरात सुद्धा चांगलाच पाऊस झालाय। त्यामुळे हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडलेले आहेत। 8 दरवाजे 1 मीटरनं उघडलेले आहेत। हतनूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं जळगावकरांची चिंता मात्र वाढलेली आहे। महाराष्ट्रातील धरणं तुडुंब भरलेली आहे। मुंबईची तहान भागवली जाणार आहे। दुसरीकडे नागपूरमध्ये धरणांची संख्या आहे 383 आणि पाणी साठा आहे 67.08%। अमरावतीमध्ये धरणांची संख्या आहे 264, पाणी साठा सध्या जमाय 74.36%। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये धरणांची संख्या आहे 920 आणि पाणी साठा सध्या जमाय 70.39%। नाशिकमध्ये धरणांची संख्या आहे 537, तर पाणी साठा आहे 70.48%।